संकटमोचक इनिंग त्यांनी मैदानावरती पेश केली आणि आपल्या स्क्रीनवरती पाहताय अगदी मॅन ऑफ द मॅच हा जो सन्मान आहे तो सन्मान यावेळी चला बॅटर प्लीज बॅटर मैदानावरती दाखल करा. स्टार 11 आमशेत सलामीची जोडी प्लीज मैदानावरती पाठवून द्या. चला याच्यानंतर होणारी जी मॅच आहे शिवशक्ती आडे आणि खारगाव. शिवशक्ती आडे खारगाव दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे आपला जो संघ आहे तो संघ घेऊन प्लीज व्यासपीठासमोर या. आपण टॉस करणार आहोत. शिवशक्ती आडे विपक्ष खारगाव. नेक्स्ट मॅच बोथ कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस. चला प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. मॅचला आपण सुरुवात करतोय. स्टार 11 आमशेत आणि आंबेत मावतवाडी या दोन संघादरम्यानची मॅच. प्रारंभिक जोडी स्टार 11 आमशेत संघाकडून मैदानावरती दाखल झाले. एका बाजूला रतीश वागरेला आपण पाहतोय तर त्यांच्या बरोबरीने नॉन स्ट्राइक एंडला ऋषिकेश अब्गुल ही प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संकेतला आपण पाहताय. P1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत आणि पहिला बॉल घेऊन संकेत रवाना होतोय. समोर रतीश वागरे एक मोठं नाव आहे स्टार 11 आमच्या संघाचं. पॉवर प्लेचा पहिला बॉलवरती शफल झाले. बाहेर बॉल होता. अंपायरचा सिग्नल आलाय. अगदी एक्स्ट्रा रन मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल आणि पहिली धाव जी आहे ते अवांतर आली. रणसंख्या 1 या अंकानं मात्र या ठिकाणी सुरुवात करतो बॅटिंग करणारा स्टार 11 आमशेचा संघ. चला पंचांचा जो सिग्नल आहे अंपायर डिसिजन विल बी फायनल त्याच्यावरती चर्चा करू नका आणि विनंती असेल की सन्मान करत असताना प्रत्येक मॅचमध्ये खेळण्याचा आपण खेळाडू वृत्तीने प्रयत्न करूयात. आंबेत संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत याला पाचारण केलं गेले. पहिलाच बॉल जर पाहिलं तर वाईट डिलिव्हर झालाय. समोर रतीश वागरे राईट मोर द विकेटने संकेत पुन्हा एकदा इन ॲक्शन. खोलवर टप्प्याचा बॉल मोठा फटका खेळायचा होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. बॉलला अडवलं गेले आणि तिथून पहिला जर बॉल पाहिला तर वाईट. त्याच्यानंतर हा बॉल जो आहे तो आला यावेळी डॉट. संकेतचा पुढचा बॉल यावी एज आणि मोठा मासा गायला लागलाय. फलंदाज क्रमांक रतीश बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. येस थँक्यू सुमीच्या माध्यमातून सुमधुर संगीत सातत्यानाच्या दिवसभरात तुमच्या कानावरती पडेल. पुढची मॅच लिजंड 11 कुडगाव आणि दाभोळ 11 दाभोळ. दोन्ही संघाच्या कॅप्टनचा विनंती आहे प्लीज आपण या. त्याच्याबरोबर शिवशक्ती आडे संघाला विनंती असेल शिवशक्ती आडे प्लीज आपण व्यासपीठावरती कॉन्टॅक्ट करा. शिवशक्ती आडे संघाचे खेळाडू जर मैदानावरती उपस्थित असेल तर प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अर्थात मुख्य व्यासपीठावरती संपर्क करायचा आहे. संकेत पुन्हा एकदा निघतोय. व्हाईट बॉल त्या डॉट बॉल त्याच्यानंतर की विकेट. या बॉलला पाहिलं तर गलीमध्ये ट्रॅव्हल होतो इनटू द गॅप. फक्त 1 धावेवरती रोखलं गेलंय. नवीन बॅटर नवीन कॅन्डिडेट नवीन उमेदवार मैदानावरती कुडाल दाखल झालाय. या 1च्या साह्यानं रणसंख्या 2 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातील संपवला गेलाय. गोलंदाज संकेत याच्या माध्यमातून.
P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर बिगिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. अंपायर्सकडे दाद मागितले आणि यस फलंदाज क्रमांक धक्का क्रमांक 2 गॉन. येस थँक्यू. नवीन बॅटर अमर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. माफ करा मेहुल आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. रणसंख्या जर एकंदरीत आकडे आपण सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती पाहताय. धावा झाल्या 2, गडी बाद झाले 2. संख्येच्या गोलंदाजीवरती पाहिला तर 2 गडी त्याने मिळवले, 2 धावा त्याने खर्च केल्यात. ही आकड्यांची गंमत आहे. अंक क्रिकेटच्या मैदानावरती इतिहास घडवतात, रेकॉर्ड तोडतात आणि आकडे हे क्रिकेटमध्ये फार निर्णायक आहेत, महत्त्वाचे आहेत. आणि आकड्यांची गंमत तुम्ही बऱ्याचदा मैदानावरती पाहणार आहोत. त्याच्यावरती देखील आजच्या दिवसभरात आपण चर्चा उल्लेख देखील करणार आहोत. सध्याच्या घडीला मैदानावरती जात असताना 5वा बॉल डिलिव्हर्ड केला गेला. मेहुलने हलक्या हातानं दिशा दिली. बॅकवर्ड पॉईंटमध्ये बॉलला जोपर्यंत कॅरी केलं गेलं, एक सिंगल धाव कंप्लीट आणि 1च्या सहाय्यानं रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. आंबेडचा राजा चषक 2024 हा महासंग्राम, हा थरार पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षाचं एक दमदार आयोजन सध्याच्या घडीला युनिक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरमध्ये येतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या पहिल्या षटकाचा जो खेळ आहे तो पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपवला गेलाय. बॅटिंग करणारा आमचेचा संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 2 विकेट्स, 5 रन्स ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. तोपर्यंत ऐकूयात पुन्हा एकदा सुमितचं सुमधुर संगीत. येस थँक्यू. धावा झाल्यात 5 वरती 2. हे इक्वेशन आहे, समीकरण आहे. आणि क्रिकेटच्या मैदानावरती जसं मगाशी उल्लेख झाला की अंकांची गंमत फार विशेष आहे, अंकांची गंमत फार न्यारी आहे. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटचा बाईक सम्राट केतन महात्रेला तुम्ही पाहताय. 1152 या क्रमांकाची जर्सी घालून त्याला सध्याच्या घडीला मैदानावरती तुम्ही नेहमी पाहिलं असेल. त्या क्रमांकाचं एक त्याच्या आयुष्यामध्ये एक वेगळे योगदान आहे. अक्षरशः 33 बाईक्स, 5 4 व्हीलर कार जिंकण्याचा त्या खेळाडूनं कारनामा केला आहे आणि त्याने पहिलीच्या बाईक जिंकली होती खर्डी चषकमध्ये. त्या बाईकचा क्रमांक होता 1157 आणि प्रत्येक मॅचमध्ये तो 1157 हा क्रमांक आहे त्याच्या जर्सी मागे पाहायला मिळतो. हे काही लक, बॅड लक, लकी नंबर्स खेळाडूंकडे आहेत आणि जे लकी नंबर्स आहेत आणि आकडे ते क्रिकेटच्या मैदानावरती आकडे फार महत्त्वाचे आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाफलकावरती धावा झाल्यात 5. संकेत भावेचं पहिलं षटक पाहिलं. इथून जर याच गतीनं जर खेळ सुरू राहिला तर प्रोजेक्टेड स्कोर आपल्यापर्यंत 15 आकडा सध्याच्या घडीला दिसतोय. मात्र क्रिकेटचा खेळ आहे, कोणत्याही चेंडूवरती हा जो प्रोजेक्टेड स्कोर आहे तो अगदी शेअर मार्केटमध्ये जसं सेन्सेक्स चालतो ना त्या पद्धतीनं खालीवर सातत्यानं तुम्हाला होताना पाहायला मिळेल. समोर आपण मेहुलला पाहताय. पहिला बॉल आहे आणि मेहुलच्या बॅटमधून हा आक्रमक फटका उचलला आणि सरळ फेकून दिलं वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषा पार षटकार. थँक्यू. मेहुलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती बिग ब्लास्ट. या दुसऱ्या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरवरून क्षेत्ररक्षक बॉलवरती आलाय. झेल ड्रॉप झालाय. तर क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमी उल्लेख केला कॅचेस विनिंग द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. आणि ज्याच्या वेळी झेल ड्रॉप झालाय ना क्रिकेटचा खेळ तुम्हाला बरीचशी उदाहरणं आहेत डोळ्यासमोर. ज्यावेळी वानखेडेच्या मैदानावरती मुजीबनं चुकी केली होती, अगदी मॅक्सवेलचा झेल सोडला होता आणि त्याच्यानंतर घशाखाली गेलेला जो घास आहे तो तिथून बाहेर आला होता. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला कॅचेस गॅदर करणं, कॅचेस पकडणं, तुमचं क्षेत्ररक्षण फार गरजेचं आहे. कारण सर्वात धारदार शस्त्र क्रिकेटच्या मैदानावरती काय असेल ना ते क्षेत्ररक्षण आहे. इथे तुम्ही जर धावा रोखल्यात, कारण येणारा बॅटर धावा करणार आहे, गोलंदाजाला अगदी फटके पडणार आहेत, मात्र तिसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षकांची जबाबदारी आहे की आपल्याला धावा रोखायच्या आहेत. झेल ड्रॉप झालाय. या बॉलवरती पाहिलं तर मोठा फटका येतोय, चेंडू निघून जातोय मागे बॅकवर्ड पॉईंटमध्ये आणि सिंगल धाव कंप्लीट झाली. सिंगलच्या साह्यानं रणसंख्या जर आपण पाहिली
तर जाऊन यावेळी पोहोचेल 1-3 13 या आकड्यावरती. 3 चेंडू सगळे आतापर्यंत संपलाय. आणि विनीच्या षटकाचा विचार केला तर पहिल्याच बॉलवरती एक मोठा फटका त्याने खाल्लाय. म्हणजे मेहुल जसा गोल स्ट्राईकवरती आला होता पहिल्याच बॉलवरती, मेहुलची जर शरीरयष्टी पाहिली तर एक उंचपुरा खेळाडू आहे. प्रत्येक बॉलवरती त्याच्या माध्यमातून ताकदीचा वापर केला जातो. याच्या आधी सुद्धा आपण मेहुलला खेळताना पाहिलंय. त्याच्यामुळे ताकद जी आहे ती ताकद या खेळाडूचं अस्त्र आहे. यावेळी पुन्हा एकदा त्या ताकदीचा वापर केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय. 1 बाउन्स सीमा रेषा बाहेर. मेहुलच्या बॅटमधून आलाय आणखी एक लाजवाब चौकार. 4 रन्स. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. 2 गो. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर मात्र धाव फलकानं आकार देखील प्राप्त केला. रणसंख्या 1-7 वरती. लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा फ्रंट ऑफ द विकेट. स्वीपर कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती वेगाने आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितपणे मैदानावरती केला जाईल. आणि या 2च्या साह्यानं 2च्या मदतीनं रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 19-19 या आकड्यावरती. शेवटचा चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक. या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 14 धावा खर्ची केल्यात गोलंदाज विनीतनं, ज्याच्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार ही मेहुलच्या बॅटमधून आपण पाहिलाय. ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर एंडला थ्रो आहे आणि फलंदाज यावेळी बाद होणार नाही. स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. षटक क्रमांक 2 संपले आणि बॅटिंग करणारा आमशेचा संघ जाऊन पोहोचलाय 21 ऑन दी बोर्ड्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. अगदी षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. तोपर्यंत जाऊयात डीजे कडे. ऐकूयात पुन्हा एकदा एक सुमधुर गीत. येस, थँक्यू थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा 21-21. करंट रन रेट पाहिला तर 10.5च्या सरासरीनं आता मैदानावरती खेळ सुरू आहे. आणि सध्याच्या घडीला आमच्या संघाकडून बॅटिंग करत असताना 21 धावा स्कोर कार्डवरती पाहत आहे. आणि ज्यावेळी 21 हा आकडा डोळ्यासमोर येईल त्यावेळी आठवण त्या खेळाडूची देखील निश्चितपणे होईल ज्यानं इंडियन प्रीमियर लीग IPL मध्ये ॲज अ इंडियन खेळाडू, भारतीय खेळाडू म्हणून पहिली सेंचुरी लगावण्याचा कारनामा केला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाकडून खेळत असताना आपण पाहिलं असेल 21 क्रमांकाची जर्सी घालून मनीष पांडे, आणि त्या खेळाडूनं मात्र तो कारनामा केला. आणि सध्याच्या घडीला 21 हा आकडा आपण स्कोर कार्डवरती पाहत आहे. आता मात्र जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये विजय उंडेला पाहत आहे. रणसंख्या 21 या आकड्यावरती 10.5च्या सरासरीने मैदानावरती सुरू आहे. आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणजे मेहुल ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत तडाखे पाहिले. 6 मध्ये 16 वैयक्तिक धावसंख्येवरती त्याचा मैदानावरती खेळ सुरू आहे. कुणालच्या बॅटमधून फटका आलाय. चेंडू आलाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती येईल एक समजदारीचं क्रिकेट आहे. मेहुलनं थांबवलं. जोखीम पत्करायची नाही मैदानावरती, कारण रनआउटच्या स्वरूपात विकेट्स द्यायची नाही आणि थांबवलं गेलं. एक चांगली रणनीती, कारण स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेणं महत्त्वाचं आहे. मैदानावरती त्याच्या माध्यमातून आतापर्यंत एक चौकार एक षटकारी आपण पाहिला. त्याच्यामुळं वेल सेटल बॅटर आहे आणि मेहुलला ताकदीचा वापर करणारा खेळाडू, ज्याची ताकद आपण सातत्यानं मैदानावरती पाहत आहे. आता येणाऱ्या 5 बॉलवरती आता विजय या ताकदीवरती अंकुश लागावेल का याच्यावर देखील प्रश्नचिन्ह आहे. राऊंड द विकेटने गोलंदाजी सुरू आहे. पॅडवरती बॉल राहिला. अंपायर्स त्या ठिकाणी सिग्नल आपल्यापर्यंत येतो. येस, लेग बाईक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 यावेळेला अंमलात आणला गेला आणि एक अवंतरच्या माध्यमातून रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 23-23 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ अजूनही मैदानावरती, माफ करा 4 चेंडूचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक आहे. एखादा मोठा फटका शोधायचा आहे, कारण धावा चेस होताना पाहिल्या. दोन्ही मॅच जर पाहिलं तर चेसिंग करणारा संघ आतापर्यंत त्या मॅचमध्ये जिंकलेला आहे. त्याच्यामुळे आता स्कोर कार्डचा प्रेशर बनवणं गरजेचं. टॅप केलं बॉलला. चेंडू चालतोय एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये. बॉलला जोपर्यंत कॅरी केले गेले 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात. रणसंख्या जर पाहिली तर 2च्या साह्यानं 25-25 या आकड्यावरती. 3 गो. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. रणनीती मैदानावरती चर्चा केली जाते. 3 बॉलवरती कशा पद्धतीने मैदानावरती ते खेळ करायचा आहे. तर मेहुल त्या ठिकाणी मात्र रणनीती तय करतोय, कारण धावा येणं गरजेचं. धावा येणं फार गरजेचं आहे, कारण दोन्ही मॅचमध्ये आपण पाहिलं बॅटिंग करणारा जो संघ आहे त्या बॅटिंग करणाऱ्या संघानं तो सामना गमावला होता. मागच्या 2 मॅचमध्ये चेसिंग करणारा संघ जिंकलाय. त्याच्यामुळे आता या मॅचमध्ये तो उलटफेर प्रेक्षकांना पाहायला मिळेल का
याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह. विजय पुन्हा एकदा निघतोय. एक सिंगल धाव या बॉलवरती कंप्लीट केली गेली. मेहुलला स्ट्राईकवरती आणलं गेलंय. पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा धाव. रणसंख्या 26 या आकड्यावरती. 2 गो. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. आणि अंपायरच्या भूमिकेत प्रदीप आंबेकर सर, राकेश खापरे सर, सकाळच्या 17 पासून या 2 ऑफिशियल्सला आपण पाहत आहे. विजय गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटच्या 2 चेंडूसाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा हलकासा बदलाव. राऊंड द विकेटने मेहुल समोर. लोवर फुल टॉस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विकेट घेण्याची संधी आहे. आणि यस फलंदाज यावेळी कुणाल. बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय विनेश. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय पहिल्या सत्रातील. एका बाजूला स्टार 11 आमशेद. माफ करा, शेवटचा बॉल आहे. 1 to go. शेवटचा बॉल आपण पाहता. विजय राऊंड द विकेटने निघाला. मेहुलसाठी हा बॉल आहे. लोवर फुल टॉस. बॉल वाईड आणि त्याच्या बरोबरीने 4 धावा. म्हणजे नशीब सोने पे सुहागा. वाईड आणि त्याच्यावरती 4-5 धावा आल्यात. रणसंख्या पुन्हा एकदा वेगाने पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटच्या चेंडूचा खेळ मैदानावरती अजूनही शिल्लक आहे आणि या स्पर्धेमधील उच्चांक स्कोर आहे. तर 1 to go. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का पंचाचा. हॅलो हॅलो हॅलो. पुढे होणारा सामना लिजेंड 11 कुळगाव विरुद्ध दाभोल 11 दाभोल यांच्या दरम्यान. आणि इथे नाणेफेकीचा कोल इथे होताना चला स्टार 11 आमशेद. आमच्या संघाला विनंती आहे रतीश प्लीज. गावदेवी क्रिकेट संघ कुडगाव या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. आणि त्यांना कोणता कॉल घेत आहेत. गोलंदाजीच्याने स्वीकारलेला आहे. 2 शब्द बोलायचं आहे. आपल्या ह्या आंबेचा राजा उत्कर्ष सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आंबेच्या वतीने प्रथमच यूट्यूब लाईव्ह ही क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि स्पर्धेला तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही कसा खेळ दाखवाल इथे, त्याबद्दल 2 शब्द बोलायचे. प्रथम उत्कर्ष सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे खूप खूप आभार की आम्हाला त्यांचं ही प्रथम वर्ष आहे आणि आमचं ही पहिलीच वेळ आहे लेजंडची लाईव्ह खेळण्याची. आणि एवढंच बोलू शकतो की जुन्या पद्धतीचे प्लेयर नवीन पद्धतीचा खेळ अनुभवायचा प्रयत्न करत आहेत. तर थोड्या सपोर्टची गरज आहे. थँक्यू. नक्कीच खूप खूप धन्यवाद देतो मी. आपण वरिष्ठ खेळाडू आहेत तरीसुद्धा तुम्ही आपला हौसला बुलंद करण्यासाठी इथे सर्व आलेत. आम्ही आमचा सपोर्ट असणारच. तुम्हाला चेअर्स करू तर आम्ही तुमचा खेळ दाखवा इथे. मी दाभोल 11 दाभोल कर्णधार यांना विनंती करतोय. आपला प्रथम आपला नाणेफेक फलंदाजी आली ना तुम्हाला. फलंदाजी तुम्ही कशा प्रकारे फलंदाजी करणार आहात आणि आंबेचा राजा हे आंबे उत्कर्ष सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आंबेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धेमध्ये तुमचा कसा अनुभव आहे, कसं वाटलं तुम्हाला आयोजन, त्याबद्दल सांगायचं आहे.
उत्कर्ष सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आंबेडकर राजा चषक चांगलं आयोजन केलं आहे. आम्ही चांगलं खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही संघांना सुद्धा मनपूर्वक आभार, शुभेच्छा. आणि त्याचप्रमाणे आपल्या ह्या स्पर्धेसाठी मल्हार प्रदीप आंबेकर यांच्याकडून दोन्ही संघांना ORS हे एनर्जी ड्रिंक्स आहे, त्याचप्रमाणे पावडर आहे देण्यात आलेले आहे. दोन्ही संघाने मल्हार प्रदीप आंबेकर यांचे मनपूर्वक आभार. टॉच विन कुडगाव 11 कुडगाव लिजंड कुडगाव काय घेतलेलं आहे, काय घेतलंय? हा क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चला विद्यमान मॅचकडे आपण जाऊया, जिथे एका बाजूला स्टार 11 आमशेत विपक्ष आंबेत मावतवाडी या दोन संघामधील मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल स्टार 11 आमशेत या संघाचा खेळ, जिथे स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर धावा झाल्यात 32-33 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. म्हणजे 11च्या सरासरीने मैदानावरती आता खेळ करायचा आहे. बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये आंबेत मावळतीवाडी या संघाला 18 मध्ये 33 समीकरण या मॅचमध्ये आहे. या स्पर्धेमधील आतापर्यंत हा उच्चांक स्कोर आहे. मात्र क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही हे म्हटलं जातं. की तुम्हाला खेळ चांगला करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये गॅरंटी देणारे काहीच नाही आहे. ती गॅरंटी मिळवण्यासाठी तुमचा खेळ, तुमचे प्रयत्न हे फार महत्त्वाचे आहेत. चला समोर जे संकेत आणि विनीत ही प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झालं, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विकीला आपण पाहताय. 11च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक जे निर्णायक राहणार आहे मॅचमध्ये. इथे जर धावा आल्या, इथे जर उलटफेर केला गेला, इथे जर उत्तर दिलं गेलं तर या मॅचमध्ये एक निश्चितपणे एक रोमांचक सामना देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. येणारे 18 बॉल धावा करायचे. 33 सलामीची जोडी एका बाजूला संकेत 22 स्ट्राईक हँडला, नॉन स्ट्राईक हँडला विनीतला पाहताय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विकीला आणलं गेलंय. पहिलाच बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लोअर फुलटॉस बॉल होता. पॅड आणि बॅटच्या मधून जो गॅप राहिला होता अगदी पायांच्या बरोबर मधून मागे मेहुलच्या हातामध्ये हा बॉल गेला. म्हणजे पहिला बॉल यावेळी डॉट येतोय. 11च्या सरासरीने धावा करायची असताना आता तुम्हाला मैदानावरती चांगला खेळ करणं गरजेचं आहे. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल ही यावेळी डॉट येतोय. पुढे ठेवला बॉल फुलर लेनचा बॉल होता आणि पुन्हा एकदा शिक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय. आंबेत मावळतवाडी संघ सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. टार्गेट या मॅचमध्ये 33 धावांचं आहे आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना पहिल्याच 2 बॉलवरती विकीचा लाजवाब स्पेल आतापर्यंत मैदानावरती आपण पाहताय. जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय बॅटिंग करणाऱ्या संकेतला. दोन्ही बॉलची जर आपण लेंथ पाहिली तर पहिला बॉल मागे ठेवला, पुढचा दुसरा बॉल फुलर लेंथ आणि दोन्ही चेंडू जर पाहिले तर डॉट डिलिव्हर्ड केले जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. ऑन साईडला डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा पॅडवरती बॉल आदलला, मागे क्षेत्ररक्षक गलीमध्ये आहे आणि या बॉलवरती आपण पाहू शकता अवांतर धावाले. लेग बाईच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये ॲड. रणसंख्या 1 न मात्र खातं उघडतोय बॅटिंग करणारा आंबेचा संघ. 11ची सरासरी राखायची होती. पहिल्याच 3 बॉलवरती दबदबा आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या स्टार 11 आमच्या संघाचा राहिलाय. 2 चेंडू डॉट डिलिव्हर झाले. तिसरा चेंडू पायावरती लेगबाईच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड केली गेली. ती वेग कमी केला होता, मात्र दिशेवरती नियंत्रण नाहीये आणि अंपायर प्रदीपजी आंबेकर सर यांचा निर्णय आपल्यापर्यंत आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 वेळेला अंमलात आणला गेला आणि इथून एक एक्स्ट्रा धाव राकेश खापरे आहेत स्ट्रायकरिंगच्या भूमिकेमध्ये. यावेळी पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडूची दिशा कमी केली, अगदी गती कमी करून घेतली. तर क्रिकेटमध्ये तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्त्व आहे. ते प्रेझेन्स ऑफ माइंड सध्याच्या घडीला विकेच्या माध्यमातून मैदानावरती सादर केलं जाते. जवळजवळ 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि रणसंख्या अजूनही दोन्ही आकड्यावरती आहे. धावा बनल्या नाहीत. पॉवर प्लेचे षटक निर्णायक स्टेप आउट झाले. मोठा फटका खेळायचा होता, अगदी चेंडू निघून जातो मिड विकेटमध्ये. डीपमध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि रणसंख्या या 2च्या साह्यानं 2च्या मदतीनं 4 या आकड्यावरती. 1 टू गो शेवटचा बॉल आहे. 11ची सरासरी राखायची होते. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या नाहीत. एका बाजूला संकेत भावेला आपण पाहताय
3 चेंडूवरती अजूनही आपलं खातं उघडू शकले नाहीत संकेत भावे. तर दुसऱ्या बाजूला विनीत आहेत 2 चेंडूवरती आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 धावांचं योगदान. शेवटच्या बॉलवरती एज आणि फलंदाज क्रमांक पहिला तंबूच्या आश्रयाला फलंदाज गॉन. आता तर घरी सुरुवात केली मार्केट अजून राजवायचं बाकी. Roshi Mangesh A&J नवीन बॅटर, नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार प्रत्येक मैदानावरती दाखल झालाय. रणसंख्या जर पाहिली तर पहिल्या षटकामध्ये विकीचा खूप लाजवाब स्पेल आपण पाहिला, जिथे त्याने एक महत्त्वपूर्ण गडी बाद केला. रणसंख्या 4 या आकड्यावरती. टार्गेट आहे मॅचमध्ये 33 धावांचं, म्हणजे 12 मध्ये 29 हे समीकरण मॅचमध्ये शिल्लक राहिले. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 14.5च्या सरासरीने आता प्रत्येक षटकामध्ये धावा करायच्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या आंबेत मावतवाडी या संघाला. चला स्टार 11 इतका वेळ घेऊन चालणार नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सर खेळाडूंना विनंती आहे, समोर जो संघ आहे आंबेत मावतवाडी, प्रथमेश, आयुष, मनोज प्लीज थोडंसं बाजूला आहे. येणारे 12 बॉल धावा करायचे, 29 14.5ची सरासरी राखायची आहे. मी स्टार 11 अंशतला विनंती करेल जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय, आपण पाहू शकताय लांगलेचा क्षेत्ररक्षक जो आहे तो थोडासा जवळ बोलवला जातोय. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक आपण पाहताय. संघाचा कॅप्टन रतीश सध्याच्या घडीला लाँग ऑनला आहे, त्याच्याबरोबरीने वायडिश लाँग ऑनला क्षेत्ररक्षक मिड विकेट आहे. लाँगलेचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आणला जातोय. 6-5 क्षेत्ररक्षक आहे. अमरला आपण पाहताय, ज्याला मागे एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवलं जात आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती विनेश. 29 धावांची, 12 मध्ये 29 हे समीकरण. पहिला बॉलवरती शफल झाले, मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू कुठपर्यंत ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. झेल ड्रॉप. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा मैदानावरती प्रयत्न केला जाणार नाहीये. आणि इथून जर आपण पाहिली तर एक सिंगल धाव कंप्लीट झाले. 1च्या मदतीने रणसंख्या 5 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली होती, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. हिरेनला आपण बॉलवरती पाहिला आणि एक सोपा झेल यावेळी धरणीला दान केला गेलाय. क्रिकेटचा खेळ तुम्हाला नेहमीच सांगत आलाय, कॅचेस विनिंग द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. झेल ड्रॉप झाल्यानंतर बॅटरला मैदानावरती आक्रमक होताना देखील पाहिलं. मागच्याच मॅचमध्ये ते चित्र देखील आपण पाहिलं. पुन्हा एकदा बॅटची एज, यावेळी देखील एक झेल ड्रॉप. यावेळी पुन्हा एकदा एक सिंगल धाव कंप्लीट. एक कंप्लीट झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती नाही केला जाणार, थांबवलं गेलंय. दुसऱ्या चेंडूवरती दुसरी सिंगल धाव. रणसंख्या 6 या आकड्यावरती. तर बिगिट करायचे आहेत, मोठे फटके खेळायचे आहेत, कारण धावांचा डोंगर मोठा आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्या, पॉवर प्लेमध्ये धावा बनल्या नव्हत्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये आता प्रेशर जो आहे तो बॅटिंग करणाऱ्या मावतवाडी आंबेड संघावरती अगदी अतिरिक्त आपण पाहता. एखादा मोठा फटका आला तर तो जो प्रेशर आहे तो रिलीज निश्चितपणे होईल तो. आणि हा मोठा फटका या बॉलवरती आलाय का, तर चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. येस थँक्यू. मागच्या बॉलवरती चौकार आला. रणसंख्या 10 या आकड्यावरती. अजूनही 23 धावांची गरज आहे मॅचमध्ये. येणारे 9 बॉल करायचे 23 धावा. आता इथून आणखी मोठे फटके शोधणं गरजेचं आहे. संकेत भावेच्या बॅटमधून अगदी उशिराने का होईना हा फटका आलाय. या स्पर्धेमधला 10वा चौकार आलाय बॅटर
संकेत भावेच्या बॅटमधून. यावेळी बॅट उलटी केली, फुल टॉस बॉल होता, बॉलला पाठवून दिलंय पुन्हा एकदा सी मारेशा पार. मच निडेड चौकार, दिल मागे मोर आणि आला आणखी एक चौकार फोर. येस, थँक्यू. धावा झाल्या 14. 1-4-14. 33 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. संकेत भावेच्या बॅटमधून हा लगातारचा दुसरा चौकार आलाय. अगदी 6व्या गेअरवरती आता मैदानावरती बॅटिंग सुरू आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण टार्गेट मोठं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, शफल झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मागे पंचांकडे अगदी अपील केली गेली, दाद मागितली गेली, मात्र पंचांचा स्पष्ट नकार. बॅटर आपण मैदानावरती सेफ पाहताय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. रणसंख्या 14 या आकड्यावरती स्थिर आहे. येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत. सात मध्ये 19 समीकरण राहिले. शेवटच्या बॉलवरती अगदी फिरकावून दिलं, फेकून दिलं प्रेक्षकांच्या भेटीला. 6 धावांसाठी आला आहे षटकार. आता येणारे 6 चेंडू आणि 6 मध्ये 13 धावा करायचे आहेत. येणारे 6 चेंडू 13 धावा. कोणता संघ जिंकेल, कोण खाणार भाव आणि कोणाला सरणार ताव, पण तुम्ही पाहत राहा. ही मॅच आता 6 मध्ये करायचे आहेत. तब्बल 13 धावा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. तोपर्यंत जाऊयात सुमितकडे. ऐकूयात पुन्हा एक सुमधुर संगीत. येस, थँक्यू. येणारे 6 चेंडू 6 मध्ये 13चं समीकरण आहे. आणि ज्यावेळी मॅचच्या सेकंड इनिंगला सुरुवात झाली त्यावेळी आपण उल्लेख केला की कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. कारण सुरुवातीला 33 धावांचं टार्गेट होतं. टार्गेट मोठं निश्चितपणे वाटत होतं. मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये खूप चांगलं वाक्य आहे, अंत भला तो सब भला. तुम्ही सुरुवात कशी करते फार महत्त्वाचं नाही, तुम्ही शेवटच्या क्षणी मैदानावरती विजय निश्चित करताय का, जिंकताय का. कारण शेवट गोड तर क्रिकेटच्या मैदानावरती सर्व काही गोड. येणारे 6 बॉल आणि आता करायचे आहेत तब्बल 13 धावा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन गॉन. येस, थँक्यू. यावेळी अगदी मी म्हणेल की ते खराब क्रिकेट प्रतीक गोटलला समजणं गरजेचं होतं. कारण संकेत भावे खूप चांगले बॅटिंग करतो, त्याला स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं होतं. कारण प्रत्येक वेळेला क्रिकेटमध्ये खूप चांगलं म्हटलं जातं की क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. कारण तुमच्या डोक्यामध्ये क्रिकेटचा वापर हा 90% होत असतो. त्यामुळं मैदानावरती तर स्ट्राईक रोटेट करून संकेत भावेला जर स्ट्राईक एंडला आणलं असतं तर 5 मध्ये त्याला 2 बिग हिट करायचे होते. आता नवीन बॅटर मैदानावरती प्रथमेश दाखल झालाय. येणाऱ्या 6 मध्ये आता 5 मध्ये समीकरण उरलंय 13 धावांचं. प्रथमेशचा हा बॉल आणि यावेळी देखील अगदी तू चल मै आल्या पावली माघारी परत. विकेटचं पतन. येस, थँक्यू. अगदी 2 चेंडू पूर्वी अगदी आपण पाहिलं असेल तर मावलतवाडी आंबेडचा संघ थोडासा एक मजबूत स्थितीमध्ये होता. 6 मध्ये 13 करायचे होता. 2 गडी बाद झालेत आणि आता मात्र पारडर जड झालंय गोलंदाजी करणाऱ्या आंबेड संघाचं. कभी धूप तो कभी छाया आहे, यही तो ही इस खेळ की मोहमाया आहे. म्हणजे या खेळाचं वैशिष्ट्य आहे. पहिल्या 6 बॉलमध्ये अगदी मजबूत स्थितीमध्ये बॅटिंग करणारा संघ होता. 2 चेंडूवरती 2 गडी बाद झालेत. आता येणारे 4 बॉल धावा करायचे तब्बल अजूनही 13. तर स्ट्राईक एंडला संकेत भावेला आणणं गरजेचं आहे. मी उल्लेख केला की मैदानावरती प्रेझेन्स ऑफ माइंड सादर करणं गरजेचं आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी विकेट काढण्याचा प्रयत्न झाला आहे आणि केवळ एका सिंगल धावेवरती रोखलं गेलं आहे. आता हायेस्ट तुम्हाला सुरुवातीला करायचं होतं. पहिल्याच बॉलवरती तुम्ही केलं असतं तर मैदानावरती अजूनही तुमचं जे आव्हान आहे, कारण तर संकेतच्या खांद्यावरती अतिरिक्त जबाबदारी आहे. येणारे 3 चेंडू करायचे आहेत 11 धावा. स्ट्राईक रोटेशन पॉलिसी तुम्हाला पहिल्याच बॉलपासून मैदानावरती अंमलात आणणं गरजेचं होतं. कारण
संकेत भावे सध्याच्या घडीला मैदानावरती आक्रमक खेळ करतो आणि स्ट्राईक रोटेट का करणं गरजेचं आहे आपण त्या एक मॅचमध्ये देखील पाहिलं होतं, ज्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर दोन संघ मैदानावरती होते आणि 6 मध्ये 25 धावांची गरज असताना आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की उमेश यादवनं रिंकू सिंगला स्ट्राईक हँडला आल्यानंतर 5 बॉलवरती जो कहर राहिला होता, म्हणून स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. 3 वरती 12 ही समीकरण मॅचमध्ये. संकेत भावेच्या बॅटमधून फटका चांगला आला, मात्र क्षेत्ररक्षक त्या रिझनमध्ये तैनात केला गेलाय. चेंडू त्याच्या आवाक्याबाहेर, बॉल सरळ निघून गेला, सीमारेषा पार आला. एक पुन्हा एक चौकार. थँक्यू. येणारे 2 चेंडू शिल्लक आहे, त्याने धावा करायचे 8. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे 2 मध्ये 8 धावा होतील का, कारण आतापर्यंत जे 2 संघ सामने झाले त्याच्यामध्ये चेस करणारा संघ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये विजयी झालाय. तर या मॅचमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळेल का. येणारे 2 चेंडू 8 धावांची गरज. संकेत भावेचा खेळ खूप चांगला राहिला, जे संकेतला अगदी पहिल्या बॉलपासून स्ट्राईक हँडला आणण्याचा मानस असायला होता, उशीर झालाय. या बॉलवरती झेल अगदी पाहिला तर डॉट बॉल या एक चेंडू शिल्लक राहिला 1 आणि धावा करायच्यात 8. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. मी उल्लेख केला की क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं काय ना तर प्रेशर क्रिएट करणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळी प्रतिस्पर्धा संघावरती तुम्ही दबाव निर्माण कराल, प्रेशर निर्माण कराल, त्यावेळी तो संघ चुकी करेल. आणि चुकी काय केलं ना बॅटिंग करणाऱ्या संघाने, तर त्यांनी संकेतला स्ट्राईक एंडला आणलं नाही. पहिल्या बॉलवरती तर संकेत स्ट्राईक एंडला आला असता तर या मॅचमध्ये चित्र हे समीकरण वेगळं असतं. येणारा 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, धावा करायचे तर 8. 1 मध्ये 8 शफल झाले. स्विंग अँड मिस. अगदी या मॅचमध्ये आता डिफेन्स करणारा स्टार 11 आमशेत हा जो संघ आहे तो मात्र विजयी पताका घेऊन मैदानाच्या बाहेर येतोय. हॅलो लिजेंड गुडगाव, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. सर स्टार 11 आमशेत संघाकडून मेहुल आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी या. ज्या मेहुलने एक संकटमोचक इनिंग मैदानावरती पेश केली, त्या मेहुलला मात्र मॅन ऑफ द मॅचसाठी आपण आमंत्रित करून देतोय. इथे आपण पाहताय अगदी कुडगाव संघाकडून हे जे सध्याच्या घडीला मैदानावरती चित्र आहे, आपल्या संघातील काही लिजंड खेळाडू आहेत. टीमचं नाव आहे लिजंड 11 आणि लिजंड 11 अगदी लिजंड खेळाडूंना या ठिकाणी युवा खेळाडूंकडे सन्मान दिला जातो. हे क्रिकेटमध्ये फार गरजेचं आहे. आपल्या सिनियर खेळाडूंचा रिस्पेक्ट, सिनियर खेळाडूंचा आदर सन्मान हे क्रिकेटच्या मैदानावरती करणं फार गरजेचं आहे, कारण गाव टू गाव फॉर्मॅटमध्ये अगदी सन्मान तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. लिजंड 11चा संघ मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या विपक्ष मैदानावरती थोड्याच वेळामध्ये दाभोला संघ देखील पाहायला मिळेल. मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण मॅन ऑफ द मॅच हा सन्मान या ठिकाणी पुरस्कृत करतोय. मी मेहुलला विनंती करतोय. तर प्रशांतजी कळंबे तर खोतवाडीचे सरबडीय खजिनदार आपण प्रशांतजी कळंबे आपणास विनंती, आपले शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मेहुल यांना सुपूर्द करतो, ज्या मेहुलनं मागच्या मॅचमध्ये लाजवाब खेळ केला आणि तो खेळाडू ठरलाय मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. स्क्रीनवरती पुन्हा एकदा युनिक लाईव्हच्या माध्यमातून हायलाईट्स आपण पाहत आहे. मागच्या मॅचच्या काही की मोमेंट्स आहेत जे आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. मॅचमधले काही निर्णय क्षण, काही चढ उतार, या मॅचमध्ये ज्या काय काय घडलं ते अगदी शॉर्टमध्ये आपण स्क्रीनवरती हायलाईट्स सध्याच्या घडीला युनिक लाईव्ह याच्या माध्यमातून हा एक युनिक कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चला दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूला विनंती आहे. कुडगाव संघ एक्स्ट्रा प्लेयर आणि त्याच्या बरोबरीने दाभोळ 11 दाभोळ तुमचा जो एक्स्ट्रा खेळाडू आहे, अतिरिक्त खेळाडू आहे, 12th मॅनला प्लीज आपण
कॉम बॉक्समध्ये पाठवा. दाबोल 11 दाबोल तुमचा 12वा खेळाडू, एक्स्ट्रा प्रतिनिधी आणि कुडगाव संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाठवून द्या. हॅलो. आपल्या ह्या स्पर्धेसाठी उपलब्ध निलेशजी घाणेकर आपल्या ह्या मंडळाला वारंवार सहकार्य करणारे असे आणि त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी 600 रुपयाची देणगी आपल्या आलेली आहे असे हे निलेशजी घाणेकर यांना विनंती करतोय. आमच्या मंडळाचे